स्टुडंट, आज आपण चालू करणार आहोत ट्रिग्नोमेट्री जो चॅप्टर दिला आहे आपल्याला कशाचा, मॅथ्स पार्ट 2 चा. तो चॅप्टर दिला 6 नंबरचा. त्यामध्ये पाहणार आहोत आपण 6.1 ही एक्सरसाइज पाहणार आहोत. चेक करा. 6.1 मध्ये पहिला क्वेश्चन दिला, इफ sin θ इक्वल टू 7/25 then find the value of cos θ and tan θ. ओके, तर दोन पद्धतीने पाहता येते, त्यापैकी आपण सोपी पद्धतीने आपण काय करणार आहोत, सॉल्व्ह करणार आहोत, ज्याला आपण म्हटलं आहे के मेथड. कोणती मेथड? के मेथड. तर के मेथड साठी सर्वात पहिले आपल्याला काय असणं आवश्यक आहे, ट्रायंगल असणे आवश्यक आहे. तर मी याला ट्रायंगलला नेम करतो ए बी सी. हा झाला 90 चा अँगल आणि इथे घेतला आपण थीटा. ओके, सपोज थीटाच्या अपोजिट साइड त्याला म्हटलं ते अपोजिट साइड, याला म्हटलं ते ऍडजसंट आणि याला म्हटलं ते हायपोटेनस. ओके, तर आता सर्वात पहिले चेक करा, आपल्याकडे काय दिलंय, आपल्याकडे दिलाय साइन थीटा. काय दिलाय? साइन थीटा. साइन थीटा दिला आपल्याकडे 7/25. तर साइन थीटा आपल्याकडे 7/25 दिलाय. तर साइनच्या साइड्स काय असते, अपोजिट अपॉन हायपोटेनस. अपोजिट अपॉन हायपोटेनस म्हणजेच काय होईल आपल्या जवळ चेक करता, साइन थीटा इक्वल टू अपोजिट म्हणजेच काय, ए बी आणि हायपोटेनस म्हणजे काय, AC. ओके, म्हणजेच आपण लिहू शकतो सपोज आता AB. तर AB साठी काही आपल्याकडे चेक करा, पहिली साईड कोणती, अपोजिट. अपोजिट AB म्हणजे पहिल्यासाठी यूज करायला लागेल आपल्याला 7 च्या जागी यूज केला मी 7K आणि AC साठी काही आपल्या जवळ हायपोटेनस साठी किती 25K. ओके, याला कोणती मेथड म्हटलं ते, के मेथड. तर आता इथे चेक करा, आपण इथं काय घेऊ, आपण इथं घेऊ बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. तर पायथागोरस थेरम नुसार आपला फॉर्म्युला काय येते, हायपो स्क्वेअर. हायपो कोणता आपल्याकडे, AC. तर AC स्क्वेअर नंतर फर्स्ट साइड कोणती येईल आपल्याजवळ, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ओके, आता त्याच्यामध्ये आपण काय करू, व्हॅल्यू पुटअप करू. तर व्हॅल्यू पुटअप केल्यावर आपल्याकडे काय ते चेक करा, AC आपल्याकडे दिलाय. AC किती दिला आपल्याकडे 25. तर 25K स्क्वेअर. AB किती आपल्याकडे, AB किती आपल्याकडे 7K होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आपल्याला काढावा लागतो. ओके, तर चेक करा, 25 चा स्क्वेअर केला तर 625, K चा स्क्वेअर केला तर K स्क्वेअर, 7 चा स्क्वेअर केला तर 49, K चा स्क्वेअर केला तर K स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ओके, तर आता चेक करा, 625 आहे आणि 49 इकडे आले तर काही मायनस 49, सॉरी एक मिनिट पहा, 625 K स्क्वेअर मायनस 49 K स्क्वेअर इक्वल टू काय बॅलन्स राहिला आपल्याकडे, BC स्क्वेअर. काय राहिला, BC स्क्वेअर. आता जर तुम्ही याच्यातून मायनस केला तर तुमच्याकडे किती येऊन जाईल, चेक करा, तुमच्याकडे येऊन जाईल. तर इकडे याला सरळ करतो, BC स्क्वेअर इक्वल टू, आता जर आपण याला मायनस केलं तर 15 मधून 9 गेले, 6 राहिले, 1 कॅरी. 12 मधून जर तुमचे 5 गेले, 7 राहिले, 1 कॅरी. म्हणजेच किती आलं, 576. किती येते, 576K. ओके, आता काय करायचं आपल्याला, याचा काय करायचं आपल्याला, याचा काढायचा आपल्याला स्क्वेअर रूट. याचा काय करायचं आपल्याला, स्क्वेअर रूट. सॉरी इथं आहे K स्क्वेअर. तर चेक करा, आता BC चा मी जर काय केला, स्क्वेअर हटवला, आता इकडलं ते स्क्वेअर हटू दे. तर 576 चा स्क्वेअर रूट किती येते, 24 आणि या स्क्वेअर रूटचे स्क्वेअर हटवलं, इथे किती राहील तुमच्याकडे, K. म्हणजे BC ची व्हॅल्यू किती झाली तुमच्याकडे, आता BC ची व्हॅल्यू झाली आता 24K. ओके, त्यानंतर AC ची होती तुमच्याकडे 25K आणि त्यानंतर AB ची होती तुमच्याकडे 7K. तर आता याच्यानुसार आपल्याला काय विचारलंय, दोन आणखी विचारलंय. कोणत्या विचारलंय, कॉस थिटा. कॉस थिटा. तर साइन थिटाची व्हॅल्यू आहे साइन थिटा, त्यानंतर कोणता आहे कॉस थिटा. कॉस थिटाच्या काय असते, साइड्स ऍडजसंट अपॉन हायपोटेनस. ऍडजसंट काय आपल्याकडे, BC अपॉन हायपोटेनस कोणता आहे, AC. तर BC ची व्हॅल्यू काय आली आपल्याकडे, BC ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 24K. BC ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 24K आणि AC ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 25K. तर K कॅन्सल झाला तर किती आली व्हॅल्यू, 24/25. हे झाली तुमची कॉस थिटा. त्यानंतर कोणता दिलाय, टॅन थिटा. तर टॅन थिटाच्या साईड काय असतात, टॅन थिटा साईडच्या असतात अपोजिट अपॉन ऍडजसंट. ही कोणती आहे, थिटाच्या साईडची जी असते ती अपोजिट अपॉन ऍडजसंट. अपोजिट कोणती आहे, AB. ऍडजसंट कोणती आहे तुमची, BC. AB आला 7K, BC आहे तुमच्याकडे 24K.
के कॅन्सल, तर किती राहिलं 7/24. म्हणजे ह्या झाल्या तुमच्या दोन व्हॅल्यू. म्हणजे कोणाकोणाच्या, एक झाली आपल्याकडे कॉस थिटा आणि एक कोणती झाली आपली, कोणती झाली टॅन थिटा. ओके, म्हणजे या ठिकाणी आपलं पहिलं एक्झाम्पल संपलेलं आहे. क्लिअर. आता त्यानंतर पाहू आपण सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल मध्ये सुद्धा काय, तर सेकंड एक्झाम्पल मध्ये सुद्धा लक्षात ठेवा, आपल्याला सेकंड एक्झाम्पल मध्ये सुद्धा काय आवश्यक आहे, आपल्याला सेकंड एक्झाम्पल मध्ये सुद्धा ट्रायंगल काढणं आवश्यक आहे. तर पहा आता पुन्हा मी इथं राईट अँगल ट्रायंगल काढला, दिलं ए बी सी. कोणते नेमिंग केले, एबीसी, आणि इथं घेतलं थिटा. म्हणजेच काय झाली अपोजिट, ऍडजसंट आणि हायपोटेनस. क्लिअर इथपर्यंत. आता चेक करा, आता तुम्हाला दिलाय tan थिटा इक्वल टू 3/4. याचा अर्थ काय, टॅन, तर टॅनच्या साईड्स काय असतात, टॅन थिटा, टॅनच्या साईड काय असतात, अपोजिट अपॉन ऍडजसंट. अपोजिट काय तुमच्याकडे AB, ऍडजसंट तुमच्याकडे काय BC. ओके, तर चेक करा. आता सपोज आता AB, आता पहिलं काय राहील तुमचे अपोजिट, पहिली व्हॅल्यू काय राहील तुमची अपोजिट, ती इथं घेतली मी 3K, आणि तुमची ऍडजसंट तुमची घेतली मी 4K. ओके, म्हणजे आता कशाची निघण आता आपल्याजवळ हायपोटेनस निघेल आपल्याकडे. सपोज मी AB काय घेतला, AB इक्वल टू आपल्याकडे किती आहे 3K, आणि त्यानंतर कोणता आहे BC, तर BC इक्वल टू किती आहे 4K. के मेथडला सॉल्व्ह करताय आपण, तर एकदम सिंपल वे ना सॉल्व्ह होईल, तुम्हाला मार्क कटणार नाही. पुन्हा बाय कोणतं थेरम लागेल, बाय पायथागोरस थेरम. पीटी म्हणजे काय झालं आपलं पायथागोरस थेरम. तर पायथागोरस थेरम नुसार काय करतो आपण, हायपो स्क्वेअर काय आपल्याकडे AC स्क्वेअर इक्वल टू फर्स्ट साइड कोणती बेटा, फर्स्ट साइड येते AB स्क्वेअर, आणि सेकंड साइड कोणती येते तुमची BC स्क्वेअर. आता इथं काय करू आपण, व्हॅल्यू ऍड करू. तिथं व्हॅल्यू ऍड केला तर AC निघणार नाही, आपल्याला AC काढायचं आहे. AC स्क्वेअर इक्वल टू AB किती आहे 3K होल ब्रॅकेट स्क्वेअर, BC किती आहे 4K होल ब्रॅकेट स्क्वेअर, AC स्क्वेअर इक्वल टू 3 चा स्क्वेअर 9K चा स्क्वेअर K स्क्वेअर, आणि इकडे तुमचा 16K स्क्वेअर. तर AC स्क्वेअर इक्वल टू दोघांची ऍडिशन केली तर किती 25K स्क्वेअर. देअरफॉर AC चा स्क्वेअर काढला, आपल्याला AC पाहिजे, AC स्क्वेअर पाहिजे की मी जर हा स्क्वेअर हटवला तर याचं स्क्वेअर रूट बनेल, तर 25 चा बनेल 5, आणि K चा स्क्वेअर रूट येईल K. म्हणजे AC ची व्हॅल्यू आपल्याकडे 5K. AC ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 5K. आता आपल्याला काय काढायचं आहे, सेक आणि कॉस थिटा. ओके, तर सर्वात पहिले मी घेतो सेक थिटा. आता जसं मी काय सांगितलं, साइन झालं तर त्याचा अपोजिट आहे कॉसेक थिटा. ओके, साइन त्यानंतर कॉस, कोणता म्हटलं कॉस, आणि कॉसचा अपोजिट कोणता येते, कॉस येते आपल्याजवळ साइन थिटा, एक येते कॉस थिटा, आणि एक येते टॅन थिटा. ओके, तर साइनचं सूत्र लक्षात ठेवायचं कॉसेक. ओके, नंतर कॉसचा कोणता येईल तुमचा सेक थिटा, आणि टॅनचा कोणता येते कॉट थिटा. या पद्धतीने राहते. आता सेक, आता आपल्याला सेक थिटा काढायचा, तर सेक कोणाच्या अपोजिट साइड चालते कॉसच्या. तर कॉसचं काय असते चेक, कॉसच्या लक्षात ठेवा साइड काय असते ऍडजसंट अपॉन हायपो, म्हणजे सेक त्याच्या अपोजिट जाईल, तर काय होईल हायपो अपॉन ऍडजसंट, म्हणजेच काय झालं BC. तर चेक करा BC, AC ची व्हॅल्यू किती आहे 5K अपॉन BC ची व्हॅल्यू किती आली तुमच्याजवळ 4K. तर काही नाही आन्सर, चेक करा K कॅन्सल 5/4. ओके, त्यानंतर सेक झाला. आता काय पाहिजे कॉस. आता काय झालं सेक थिटा झालं, आता पाहिजे आपल्याला कॉस थिटा. कॉस थिटा, आता चेक करा कॉस थिटा. आताच मी सांगितलं पहा, आता पुन्हा कॉस थिटा, कॉसच्या साइन काय ते साइन झालं कॉस, कॉसच्या काय असते ऍडजसंट अपॉन हायपो, याच्या उलट ऍडजसंट अपॉन हायपो, म्हणजेच काय BC अपॉन ऍडजसंट अपॉन हायपो, BC अपॉन AC. BC किती आहे बेटा तुमच्याकडे, BC आहे तुमच्याकडे 4K, तर AC आहे तुमच्याकडे 5K. किती आलं 4/5. म्हणजे या ठिकाणी आपलं कोणतं एक्झाम्पल झालंय, सेकंड एक्झाम्पल सुद्धा इथं संपलेलं आहे. क्लिअर. ओके, त्याच पद्धतीने आता आपण पाहू थर्ड एक्झाम्पल.
एकदम इझी वे ना, म्हणजे तुमचा जो कोणता के मेथड न तुम्ही इझिली काय करू शकता, एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. आता पुन्हा काय आलं आपल्याकडे, पुन्हा आपल्याकडे आलाय कॉट थिटा. ए बी सी हायपो अपोजिट ऍडजसंट. ओके, आता चेक करा इथं काय दिलं आपल्याला, कॉट थिटा. काय दिलं आपल्याला, कॉट थिटा. कॉट थिटाच्या काय व्हॅल्यू दिली आपल्याकडे, कॉट थिटाच्या व्हॅल्यू दिली आपल्याकडे 40/9. किती आहे, 40/9. तर चेक करा, कॉट थिटासाठी आपण काय साईड घेत असतो, कॉट, साइन, कॉस, टॅन. आता कोणता दिला, कॉट. मी काय म्हटलं आहे, साइन कोणाच्या अपोजिट येते, साइनच्या अपोजिट येते कॉसेक. त्याच्यानंतर काय दिलं आपल्याला, साइन नंतर येते कॉस थिटा. त्यानंतर कोणतं येते, टॅन थिटा. टॅन थिटा काय येते आपल्याकडे, चेक करा, अपोजिट अपॉन ऍडजसंट. तर याच्या अपोजिट कोण येते, याच्या अपोजिट येते कॉट थिटा. याच्या अपोजिट कोण येते, कॉट थिटा. म्हणजेच काय ठेवलं आपल्याजवळ, ऍडजसंट अपॉन अपोजिट. ऍडजसंट अपॉन अपोजिट. ऍडजसंट काय तुमच्याकडे, बीसी आणि अपोजिट कोणतं आहे तुमच्याकडे, एबी. हे झालं कॉटच्या. आता काय करू, सपोज आपण व्हॅल्यू लिहू यांच्या. सपोज आता तर वरची साईड झाली तुमची बीसी, वरची साईड काय झाली, बीसी. तर बीसी आपल्याकडे येईल 40K आणि एबी येईल आपल्याकडे किती, 9K. किती आपल्याकडे, 9K. आता चेक करा, पुन्हा एकदा काय सांगितलं मी, आता काय काय व्हॅल्यू आली आपण चेक करून घेऊ. बीसी किती आली आपल्याकडे, 40K. ओके, आणि एबी किती आपल्याकडे आलं, 9K. ओके, म्हणजेच आपला काय राहिला, हायपोटेनस आपला बाकी आहे, तो आपल्याला काढायचा आहे. तर चेक करा पुन्हा इथं, बाय पायथागोरस थेरम, म्हणजेच बाय पीटी. ओके, तर चेक करा. सर्वात पहिला आपला फॉर्म्युला काय, एसी स्क्वेअर इक्वल टू कोणताही फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड. एसी आपल्याकडे ऍज इट इज. एबी किती आपल्याकडे, एबी आहे आपल्याकडे 9K होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बीसी किती आहे 40K होल ब्रॅकेट स्क्वेअर. एसी स्क्वेअर इक्वल टू 9 चा स्क्वेअर किती झाला तुमचा 81K चा स्क्वेअर K स्क्वेअर आणि 40 चा म्हणजे 4 चा झाला 16, त्याच्यावर डबल 0 आणि K चा स्क्वेअर K स्क्वेअर म्हणजे 1600K स्क्वेअर. एसी स्क्वेअर इक्वल टू दोघांची जर ऍडिशन केली तुम्ही 1681K स्क्वेअर. हा झाला त्याचे ऍडिशन. मग आता तुम्हाला असं वाटत असेल की सर याचा आता स्क्वेअर रूट किती, तर एसी इक्वल टू, तर याचं चेक करा. जर तुम्ही जर पाहिलं तर 40 चा स्क्वेअर किती झाला 1600, त्याच्या वरचीच व्हॅल्यू म्हणजे हा कोणाचा निघाला 41 चा, याचा स्क्वेअर रूट किती 41 आणि K चा स्क्वेअर रूट निघाला तर फक्त किती K, म्हणजे एसी ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 41K. आता काय करायचं बेटा आपल्याला चेक करा. आता काढायचं आपल्याला कॉसेक थिटा आणि साइन थिटा. कोणतं काढायचं आहे, कॉसेक थिटा आणि साइन थिटा. आपण पहिले काय करू, साइन थिटा काढू, कॉसेक थिटा अपोजिट चालला आहे. तर चेक करा साइन थिटाची व्हॅल्यू काय असते, अपोजिट अपॉन हायपोटेनस. अपोजिट कोणती आहे एबी, हायपोटेनस कोणती आहे एसी. एबी किती आपल्याकडे 9K, एसी किती आला आता झालं 41K, K कॅन्सल 9/41. आला साइन थिटा. कोणतं कॉसेक थिटा. लक्षात ठेवा कॉसेक हा कोणाच्या अपोजिट असतो साईड, कॉसेकच्या साईड साईनच्या अपोजिट असतात. म्हणजेच काही आता आपल्याकडे एसी अपॉन एबी म्हणजेच काही होतं 41K अपॉन 9K. K कॅन्सल म्हणजे 41/9. म्हणजेच या ठिकाणी चेक करा आपला कोणता क्वेश्चन झाला, थर्ड क्वेश्चन सुद्धा संपलेला आहे. हे पहा ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी जी असते त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही काय करू शकता, त्या पद्धतीने हे तुम्ही आन्सर काढू शकता. पण ते तुम्हाला थोडं कॉम्प्लिकेटेड जाऊ शकते, त्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ सुद्धा बनवू, असं नाही की बनवणार नाही. पण माझ्या विषयानुसार ही जी मेथड आहे, कोणती मेथड, तुम्हाला के मेथड एकदम इझी राहील आणि तुमचे मार्क सुद्धा कटू शकत नाही. तर तुम्ही याच वेनं जायला पाहिजे आणि तुमचे मार्क सुद्धा गेन करायला पाहिजे. या ठिकाणी आपलं आता थर्ड एक्झाम्पल संपलेलं आहे. आता पाहू आपण आपलं फोर्थ एक्झाम्पल. आता बघा फोर्थ नंबरचं एक्झाम्पल चेक करा. तर काय दिलं आपल्याकडे थोडं पहा पद्धतशीर.
काय दिलेलं आहे चेक करा. ठीक, काय दिलेला पहा, 5 सेक थिटा मायनस 12 कॉस सेक थिटा ओके इक्वल टू 0 असं दिलं आपल्याला. थोडं मोठं देण्याचं एक्झाम्पल आहे. ठीक, आता मग काही आपल्याकडे चेक करा, 5 सेक थिटा जर हा मायनस आहे तर तिकडे गेला तर काही तुमच्याकडे प्लस 12 कॉसेक थिटा. क्लिअर इथपर्यंत. आता चेक करा, आता आपल्याला काय करायचं आहे, जर तुम्ही पाहन आपला फॉर्म्युला आहे, एक दिवस मी तुम्हाला फॉर्म्युले सुद्धा टाकेल, तर याला असं लिहायला लागते 5 इंटू 1 अपॉन सेक, म्हणजेच आता इथं काय लिहू शकतो 1 अपॉन कॉस. काय लिहू शकतो आपण सेकची काय व्हॅल्यू काय लिहू शकतो 1 अपॉन कॉस थिटा इक्वल टू इकडे काय लिहू शकतो आपण 12 इंटू 1 अपॉन साइन थिटा. काय लिहू शकतो साइन थिटा. म्हणजे आता काय होईल आपल्याकडे, याला मल्टिप्लाय केलं तर 5 अपॉन कॉस थिटा इक्वल टू 12 अपॉन साइन थिटा. आता जर आपण याला अल्टरनेट केलं, म्हणजेच काय, साइन मी 5 च्या ठिकाणी जर नेलं तर काय माझ्याकडे साइन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा, 12 ऍज इट इज. तर इथं काय इथे येईल 5, म्हणजेच साइन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल टू किती आले आपला जो 12 अपॉन 5. आता इथं काही चेंजेस होईल, इथं काही चेंजेस, साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजेच काय होते बेटा टॅन थिटा. काय होते टॅन थिटा, म्हणजेच व्हॅल्यू किती आली 12/5. किती आली टॅन थिटा 12/5. म्हणजेच आपल्याला पुन्हा काय करावं लागणार, आता आपल्याला इथं पुन्हा आपण आता जो पॅटर्न यूज केलाय आपण के मेथडचा, कोणता के मेथडचा, त्याच पद्धतीनं काय होणार आपला एक्झाम्पल सॉल्व्ह होणार. चेक करायला का टॅन थिटा किती आहे 12/5. टॅनच्या साईड काय असतात आपल्या, टॅनच्या साईड असतात अपोजिट अपॉन ऍडजस्टंट, म्हणजेच काय AB अपॉन BC. AB अपॉन BC म्हणजे सपोज AB ची व्हॅल्यू किती राहील आपल्याकडे आता 12, तर BC ची व्हॅल्यू किती राहील आपल्याकडे 5. ओके, पुन्हा बाय पायथागोरस थेरम. काय करू आपण पुन्हा बाय पीटी म्हणजेच काय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम नुसार चेक करा, आता काय करायचं आपल्याला पायथागोरस थेरम नुसार. सर्वात पहिले काही हायपोटेनस, काही तुमचा हायपोटेनस काही AC स्क्वेअर, मग काही फर्स्ट साइड AB स्क्वेअर आणि सेकंड साइड आहे तुमची BC स्क्वेअर. तर सर्वात पहिले आपण इथे पुन्हा लिहून टाकू की आपल्याजवळ चेक करा AB आपल्याकडे इथे 12, सॉरी इथं के लिहायचं राहिलं मी, के आणि इथं सुद्धा 5. आता 12K आणि BC किती आहे 5K, म्हणजेच काय निघणार आहे आता आपला निघणार आहे AC. ओके, तर चेक करा AC स्क्वेअर AB किती आपला जवळ 12K होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस BC किती आपल्याकडे 5K होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता AC स्क्वेअर इक्वल टू किती होईल आपल्याकडे 144 K चा स्क्वेअर K स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर 25 K चा स्क्वेअर K स्क्वेअर. Therefore AC स्क्वेअर इक्वल टू, आता जर आपण काय केलं दोघांची ऍडिशन जर केली तर किती होईल आपल्याकडे 169 K स्क्वेअर. आता मी काय करतो या AC च्या डोक्यावरती मी 2 हटवले, म्हणजे आता काय स्क्वेअर रूट, तर इकडे 169 चा स्क्वेअर रूट किती निघाल 13 आणि K स्क्वेअर चा काय निघाल K, म्हणजे आपली AC ची व्हॅल्यू आली 13K. काय आली आता 13K. तर आता चेक करा आपल्याला काय पाहिजे, साइन पाहिजे, सेक पाहिजे, कॉस पाहिजे. ओके, तर मी सर्वात पहिला आपली सोपी वाली कोणती काढून टाकतो साइन थिटा. काय करतो आता साइन थिटा. चेक करा साइन थिटा काय करतो साइन थिटा. साइन थिटाच्या साइड्स काय असतात, आता तुमच्या पाठ व्हायला पाहिजे. साइन थिटाची साइड काय असते अपोजिट अपॉन हायपो. साइनच्या काय अपोजिट अपॉन हायपो. अपोजिट किती आपल्याकडे 12K, तर हायपो किती आपल्याकडे 13K. K कॅन्सल 12 अपॉन 13. डायरेक्ट तुम्ही दिलं तरी चालते. साइन झाला, त्यानंतर काय कॉस. कॉस कोणता आहे कॉस थिटा. कॉस थिटाच्या साइड्स काय असतात ऍडजस्टंट अपॉन हायपो, म्हणजेच काय BC अपॉन AC. तर BC किती आहे आपल्याकडे 5K, AC किती आपल्याकडे 13K. K कॅन्सल 5 अपॉन
13. ओके, साइन झाला आपल्याकडे, कॉस झाला, सेक झाला. ओके, साइन कॉस टॅन. ओके, तर कॉस कोण आता कोणता राहिला, सेक. सेक थिटा कोणाच्या अपोजिट आहे, तर कॉसच्या. सेक थिटा याच्या बिलकुल अपोजिट म्हणजेच काय, 13k अपॉन 5k. के कॅन्सल म्हणजेच किती आलं, 13/5. मी पुन्हा सांगतो, साईनच्या ज्या साईड आहे त्या कोसेक ज्या येते त्याच्या अपोजिट येऊन जाते. नंतर साइन कॉस, कॉसच्या अपोजिट कोणता येते, सेक येते. आणि टॅनच्या अपोजिट साईड कोणाच्या येते, कॉटच्या येते. तर या पद्धतीने आता तुम्ही जरी साईडने लिहिलाय, ए बी नाही दाखवली, डायरेक्ट हे जरी लिहिलं तरी तुम्हाला मार्क पडून जाईल, त्यामध्ये तुमचे मार्क्स रिमूव्ह होणार नाही. ओके, तर इथं आपला कोणता एक्झाम्पल संपलाय, इथं आपल्याला 6.1 मधलं 4th एक्झाम्पल आपलं संपलेलं आहे. तर ओके, आता पाहणार आपण 5th एक्झाम्पल. चेक करा 5th. ओके, तर 5th एक्झाम्पल पहा. आता 5th एक्झाम्पल मध्ये काय दिलं आपल्याला, चेक करा. टॅन थिटा काय दिलं आपल्याकडे, टॅन थिटा इक्वल टू 1. एकच व्हॅल्यू आपल्याकडे दिलेली आहे. काय दिलं आहे, टॅन थिटा इक्वल टू 1. याच्यावरच आपण काय करणार आहोत, हे सॉल्व्ह करणार आहोत. काय सॉल्व्ह करणार, हे सॉल्व्ह म्हणजे काय, चेक करणार. साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कॉसेक थिटा, याच्यावर सॉल्व्ह करणार. आता चेक करा, टॅन थिटा इक्वल टू 1 म्हणजेच काय हुआ, टॅन. आता जर तुम्ही थिटा, टॅनच्या कोनाची व्हॅल्यू, ट्रिग्नोमेट्री रेशो टेबल आहे ना, त्यांच्या कोनाची व्हॅल्यू 1 येईल, तर 45, टॅन 45 ची व्हॅल्यू 1 येईल. म्हणजेच काय झालं बेटा, थिटा इथं काय यूज केलाय, थिटा इथं यूज केलाय 45. म्हणजेच आता काय करावं लागेल आपल्याला, प्रत्येकासाठी थिटाच्या ठिकाणी किती यूज करावं लागेल, 45. म्हणजेच काय, आता चेक करा, साइन थिटा, तर म्हणजेच इथं काय झालं, साइन 45 आणि त्याची व्हॅल्यू काय, 1/√2. कोणाची, साइनची. कोणाची पाहिजे आपल्याला, कॉस थिटा म्हणजेच काय, कॉस 45. याची सुद्धा व्हॅल्यू किती आहे, 1/√2 आहे. त्यानंतर सेक थिटा, सेक थिटाची व्हॅल्यू आपण किती पाहिली आहे, 45. तर सेक 45 ची जर व्हॅल्यू पाहिली तर ट्रिग्नोमेट्री रेशो टेबल मध्ये तुम्हाला किती मिळून जाईल, √2. आणि कोणता राहिला आहे, कॉसेक थिटा. तर कॉसेक 45 याची सुद्धा व्हॅल्यू किती आहे, √2. आता तुम्ही म्हणाल की सर हे आमच्या पार्ट नाही होऊ शकत, बरोबर आहे. तर त्यासाठी मी काय केलंय, ट्रिग्नोमेट्री रेशो टेबल बनवलाय, तर जेणेकरून तुम्ही एक्झाम लागायच्या पहिले तुमची सरची परमिशन घेऊन तुम्ही तो टेबल बनवू शकतात, आणि जेणेकरून तुम्हाला फटाफट इथं काय करता येईल, आन्सर काढता येईल. आता काय करू आपण, आता इथं आपण व्हॅल्यू पुट करून टाकू, आपला आन्सर खतम. साइन थिटा चेक करा किती आली, 1/√2 प्लस कॉस्टची सुद्धा किती आली, 1/√2 अपॉन, चेक करा सेकची किती आली, √2 प्लस कॉसेकची सुद्धा किती आली, √2. आता इथं जर पाहत पहिलं वरचं सॉल्व्ह करू आपण, तर डिनॉमिनेटर सेम आहे तर वरची ऍडिशन म्हणजे 1 + 1 किती झाला, 2. आणि ज्या वेळेस सबट्रॅक्शन डिनॉमिनेटर सेम आहे, ऍडिशन असो किंवा सबट्रॅक्शन तर काय, तो जो बेस असते त्याला पण डिनॉमिनेटर तो सेम राहतो. म्हणजे इथं किती राहते बेटा, √2 अपॉन, आता इथे ऍडिशन आहे √2 प्लस √2, तर इथं 1 आणि इथे 1, तर किती झाले 2, आणि ऍडिशनच्या वेळेस कॉमन, तर किती झाले, √2. आता त्याला सॉल्व्ह करू, चेक करा काय होते, 2 अपॉन √2 ऍज इट इज. हे लाईन डिवाइडची आहे, याला काय केलं मी, उलट केलं. आता इथे खाली काही नाही म्हणजे 1, तर रेसिप्रोकल जर केलं तर 1 वरती जाईल आणि तुमच्याकडे 2 क्लिअर पत्र. तर आता इथपर्यंत क्लिअर झाले, 2 तुमचे काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. तर तुमच्याकडे किती राहील बेटा, 1, आणि √2 × √2 तुमच्याकडे किती, 1. तर म्हणजे आपलं आन्सर आलाय 1/2. किती आहे, 1/2. पुन्हा इकडे चेक करा काय केलंय, 2 अपॉन √2 अपॉनची लाईन म्हणजे खालचं त्याला काय डिवाइड आहे, तर इथं याला डिवाइड केली म्हणजे 1 आहे, तर रेसिप्रोकल केला, डिवाइडचं मल्टिप्लाय केलं, 1 वरता गेला, 2 × √2 खाली राहिलं. तर 2 कॅन्सल झाले, तर वरतं किती राहिले, 1 आहे, पण खाली काय, √2 × √2, तर किती आलं फक्त इथं 2, 1/2. म्हणजे तुमचं 5th नंबरचं एक्झाम्पल सुद्धा इथं संपलेलं आहे. स्टुडंट आपण काय करत आहे, व्हिडिओ मोठे बनत आहे,
मोठे बनेल, त्या कारणामुळे काय करतो आपण स्टेप बाय स्टेप शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे, जेणेकरून खूप मोठा व्हिडिओ तुम्हाला पाहायला सुद्धा त्रास जायला नको. थँक्यू.